वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. गावात शाळा सुरू करणार होते मास्तर, पण इथं तर खाजगी शिकवणी सुरू आहे मास्तरांची. ते बाळ घरी आणण्याचा तिचा डिसिजन मला पटत नाही. अरे मग कुठे जाणार ते बाळ? ही तमासगिरीची पोर जर शाळेत शिकणार असेल तर आम्ही आमच्या पोरांना पाठवणार नाही शाळेत. अख्खं जग माझ्या विरोधात गेलं तरी चालेल, ही शाळा अशीच सुरू राहणार आणि पूर्णा इथेच शिकणार. मी कुणाचा जीव घेतला? संयोगिताच्या बाळाचा. मग उद्या जर माझ्या मुलीला काय झालं तर त्यावरूनही तुला काहीच फरक पडणार नाही. अरे चक्या, आज अचानक प्रोग्राम ठरवलंस आणि बाकीचे कुठे गेलं? कोण नाही येणार. माया कुणावर विश्वास नाही म्हणून नाही बोलवलं कोणाला. तात्या फक्त तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तुम्हाला बोलवलंय. जरा महत्वाचं डिस्कशन करायचं आहे. डिस्कशन म्हणजे खाजगीतलं बोलायचं आहे. काय? तात्या, आपला बाप नाही आता या जगात. मी तुम्हाला त्याच्या जागी समजतो बघा. ते इटाची पोट्टी आहे ना पूर्णा, लय आवडते आपल्याला. अरे होतं असं कधी कधी, माहित आहे मला. पण तू तिच्या नादी लागू नगस. तिची आई लय बेकार आहे, कधी काय करील सांगता येणार नाही. आपण पण छातीला माती लावली आता तात्या. भले आपण मागे नाही हटणार. तिच्या आईला तर बघून घेईन म्या, पण तो मास्तर त्याचं काय करायचं? आजकाल लय येणं जाणं वाढलंय त्याचं तिच्याकडं. नाहीतर असं व्हायचं का म्या घात लावून बसलोय आणि शिकार लागायची त्या मास्तरच्या हाताला. अरे असं काय बी होणार नाही. तो मास्तर असं काय बी करणार नाही बघ. त्याचा काय भरोसा तात्या? आपल्या गावचा आहे का तो? त्याचा आगाना पिछा काय माहित नाही आपल्याला. तात्या, आपण त्याला संत समजायचो आणि निघायचा साला चोर. कलियुग आहे तात्या, कलियुग. इथं असे चोर संन्यासाच्या वेशात येतात आणि नाही ते चोरून जातात. त्याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. या मास्तरचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. तू जर म्हणत असशील तर 4 पोरं घेऊन आणू का त्याला? नाही तात्या, अशानं प्रकरण अंगाशी येईल आपल्या. या येळी आपल्याला शक्तीनं नाही युक्तीनं काम करावं लागल. असा डाव टाकायचा का साप पण मरल आणि लाठी पण राहील शाबूत. काय? होय होय. बाबा, आज शार्दूल यांना बाबा म्हणाला. काय सांगतेस काय? सकाळी सकाळीच अगदी साखरेसारखी गोड बातमी सांगितलीस तू. तो जरी मला बाबा म्हणाला असला तरी मी अजून त्याचा बाबा झालेलो नाही. आजचा DNA टेस्टचा रिझल्ट सांगेल की मी खरंच त्याचा बाबा होणार आहे की नाही. मला खात्री आहे सगळं व्यवस्थित होईल. शार्दूल आपल्याच घरी राहील तुमचा मुलगा म्हणून. लहान मुले देवासारखंच असतं आणि त्याच्या तोंडून देव बोलला असंच समजू आपण. शार्दूल तुला बाबा म्हणाला हा शुभशकुनच आहे. बघूया या शकुनाचा परिणाम
आपल्या नशिबावर कसा होतो ते. सचिन, माणसाने नेहमी पॉझिटिव्ह विचार करावा. तू काळजी करू नकोस, देव सगळं ठीक करेल. हो, मलाही असंच वाटतंय. मी देवाकडे नवस बोलली. यापुढे मला आयुष्यात काहीही नाही दिलंस तरी चालेल, पण आज जे हे सुख माझ्या पदरात पाडलंयस ते तसंच शाबूत ठेव म्हणजे झालं. तसंच होईल बेटा, तसंच होईल. मनापासून मागितलेली प्रत्येक गोष्ट देव नेहमीच पूर्ण करतो. दोघेही निष्पाप आहात आणि शार्दूल वर्ष तुमचं प्रेम खरं आहे. असं म्हणतात की देव नेहमी खऱ्या माणसाच्याच पाठीशी उभा राहतो. आता हे खरं आहे का खोटं आहे आज सिद्ध होईलच. तेव्हा आजची ही परीक्षा तुमची नसून देवाचीच आहे. तो खरा आहे की खोटा हे त्याला सिद्ध करावंच लागेल. आलोच मी. अहो, तुम्ही कुठे निघालात? देवळात त्याच्या समोर बसून प्रार्थना करतो की देवा, तुझ्यावरती जो आमचा विश्वास आहे तो ढळू देऊ नकोस. तुम्ही जा DNA टेस्टचा रिपोर्ट आणायला आणि मिळाला की मला फोन करा. आलोच मी. मास्तर म्हणतात ना ते गाडवायला गुलाची चव काय ते, तसं आहे ह्यांचं. अहो, तुमच्यासारखा देव माणूस या गावाले आले, गावाच्या कल्याणासाठी आले, इथे गावात शाळा सुरू करू राहिले. या लोकांना त्याची जाणीवच नाही. गाढवात यांच्यात काय फरक नाही. तुम्हाला सांगतो, मी काल कोर्टाच्या कामाला तालुक्याला गेलो होतो, नाही तर कालच एकेकाला असा दम दिला असताना. नाही माधवराव, दमदाटी करून काहीही उपयोग नाही. जोपर्यंत यांना स्वतःला जाणीव होत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकणार नाही. अहो, ते खरं आहे, पण लईच करंदरी लोक आहे ते. स्वतःच्या गावचा उत्कर्ष देखवत नाही त्यांना. कसा बघवणार माधवराव? बरीच वर्ष अंधारात राहणाऱ्यांना अचानक प्रकाशात आणलं तर तो प्रकाश त्यांना सहन होणार नाही. डोळे दिपून जातील त्यांचे. या लोकांचं असंच काहीसं झालंय. पण माझा विश्वास आहे की एक ना एक दिवस त्यांना यांच्या चुकीची जाणीव होईल आणि आपल्या मुलांना ते शाळेत नक्की पाठवतील. पण मास्तर, जे जाणून बुजून नाठाळपणा करतात त्यांचं काय? म्हणजे जो माणूस झोपलेला असतो त्याला जागा करता येतं, पण झोपल्याचं सोंग घेणाऱ्या माणसाला कसं जागा करणार? हे लोकांचं तसंच आहे. ते काय नाही मास्तर, हे लोक नाही सुधारायचे. ते म्हणतात ना, लातो के भूत बातों से नहीं मानते. म्या करतो यांचा आता बंदोबस्त. नाही माधवराव, तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. माझं कार्य मला शांततेनेच पार पडायला हवंय. तंटे, बखेडे, भांडणं, वादविवाद, मारामाऱ्या यातलं मला काहीही नकोय. आपण तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? होय होय मास्तर. झालं तर मग. तुमचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा माझ्या तत्वांवर विश्वास आहे. मारून मुटकून काम करून घेणं माझ्या तत्वात बसत नाही. इथली माणसं आपल्या मुलांना शाळेत पाठवतील, आपली शाळा जोरात सुरू होईल अशी खात्री आहे मला. ठीक आहे गुरुजी, जशी तुमची इच्छा. म्या काय तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही म्हणाल तसं होईल. बरं, येऊ मी. बरं, राम राम. नमस्कार. बोला हर्षवर्धन. आम्ही काय बोलणार सचिनराव, तुम्हाला फक्त आजच्या दिवसाची आठवण करून द्यायला फोन केला. आजचा दिवस लक्षात आहे ना तुमच्या? आजचा दिवस कसा विसरेन मी? गेले काही दिवस ह्याच दिवसाची वाट बघतोय. मग तुमचं हे वाट पाहणं आपण इथेच थांबवूया.
कधी जायचं हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट आणायला? तुम्ही पोचा हॉस्पिटलला, मी येतोच. नाही नाही, तसं नको. आपण दोघं एकत्रच जाऊया. नाही काय आहे, तेवढ्यावरनं कुणाला तरी माझ्यावरती संशय नको यायला, नाही का? ठीक आहे. तुम्ही बरोबर 12 वाजता मला हॉस्पिटलच्या गेटच्या इथे भेटा. मी तिथेच येतो. मग सोबतच जाऊ रिपोर्ट आणायला. तुम्हाला ऑल द बेस्ट. मला कशाला? सचिनराव, या रिपोर्टची उत्सुकता माझ्यापेक्षा तुम्हालाच नक्की जास्त आहे. शेवटी हा तुमच्या संसाराचा, तुमच्या बाळाचा प्रश्न आहे आणि माझ्या बहिणीच्या कुठल्याही सुखाच्या आड मला यायचं नाहीये. तेव्हा देव करू आणि हा रिपोर्ट तुमच्या इच्छेप्रमाणेच असो. चला, ठेवतो फोन. बरोबर 12 वाजता हॉस्पिटलच्या गेटवर. तिथे नको, इथे 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 करूया. इथे. बरं, इथे करूया. आता मी सांगीन ते करायचं. ओके? आधी लेफ्ट हँड अप. हा नाही रे, तो हात. लेफ्ट हँड. आता राईट हँड. व्हेरी गुड. आता दोन्ही हात खाली कर. आता डावा पाय वर कर. डावा पाय. हा नाही रे, डावा पाय. हा व्हेरी गुड. आता उजवा पाय वर कर. अगं पडतील ना ते. डावा पाय खाली ठेवायच्या आधी उजवा पाय उचलायला सांगतेस त्यांना. ते काय हवेत उभारणार आहेत की काय? नाही हो, मी सांगणारच होते त्यांना पाय खाली ठेवायला. ते पडल्यावर. हे बघा, मला माझं काम करू द्या ना, मी शिकवते त्याला व्यवस्थित. ते बघतेय मी. आता पाय खाली कर. आता दुसरा पाय वर कर. नाही पण मी काय म्हणते, ती पीटी कशाला करून घेतेस त्यांच्याकडून? त्यांचे हातपाय चांगले आहेत. हे बघा, या एक्सरसाइजमुळे त्याच्या मुवमेंट्स इम्प्रूव्ह होतील. बरं. हां, ओके. आणि मी शिकवते ना त्याला व्यवस्थित. तुम्ही नका काळजी करू त्याची. तुम्ही तुमचं काम केलं तरी चालेल. मला कसलं आलंय काम? इथे एवढे नोकर चाकर आहेत ना की मला काही कामच नसतं घरात. पण मी काय म्हणते, माझा वेळ असा फुकट घालवण्यापेक्षा मी तुला मदत करते ना. तू मला शिकव त्यांच्याकडे. नको नको, माझं काम मी व्यवस्थित करू शकते. मग कर ना, मी कुठं काय म्हटलंय. हो पण मी इथून काही जाणार नाही. तुला काय शिकवायचं ते माझ्याच पुढे शिकव मी. ठीक आहे, पण कृपा करून असं मध्ये मध्ये बोलू नका हो. त्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. बरं नाही. माझा पाय दुखतोय. मी खाली ठेवू? हो हो, ठेव खाली, ठेव खाली, ठेव. सॉरी शार्दूल. शार्दूल, आता आपण बाहेर जाऊन दुसरी एक्सरसाइज करूया. हो. हां, बॅट बॉल. ओके. खेळ खेळूया आपण. नमस्कार. नमस्कार. सॉरी, आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. नाही इट्स ओके. खरं तर तुम्ही वेळेवर आलात. मी 5 मिनिटं लवकर येऊन थांबलो होतो. म्हटलं अशा कामामध्ये आपल्याला उशीर व्हायला नको म्हणून. चला जाऊया. नाही, 1 मिनिट, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोला. सचिनराव, खरं तर हे सगळं असं व्हायला नको होतं, पण परिस्थिती अशी निर्माण झाली की आपल्यासमोर दुसरा काहीच पर्याय नव्हता. खरं तर तुमच्या दोघांबद्दल माझ्या मनात कायम आदर, प्रेम होतंच आणि राहीलही. DNA टेस्टचा रिपोर्ट जो काही येईल तो येईल, पण त्यामुळे आपल्या संबंधांमध्ये कधीही वितुष्ट यायला नको. माझ्याकडून तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारचा त्रास कुठल्याही गोष्टीवरून होणार नाही, तेव्हा माझ्याबद्दल तुमच्या मनात काही संशय, काही अढी ठेवू नका, अशी माझी विनंती आहे तुम्हाला.
आपण आज जाऊया. थांबा. बसावर. आज जाऊन जे काही कळणार आहे ते माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे, म्हणून आले मी. चला. देवा, आता सगळं तुझ्या हातात आहे. माझी माया खोटी नाही. मी शार्दूलला मनोमन माझा मुलगा मानलाय. मी स्वतः आई होऊ शकले नाही. माझं मूल जन्माला यायच्या आधीच मला सोडून गेलं. पण आता तसं होऊ देऊ नकोस. माझ्या शार्दूलला माझ्यापासून दूर करू नकोस. रिपोर्टवरून जर शार्दूल हर्षवर्धनचा मुलगा नाही असं सिद्ध झालं तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर तो त्याचाच मुलगा आहे हे सिद्ध झालं तर काय? संगीताचं काय होईल? नाही असं व्हायला नको. कसंही करून हा रिझल्ट आमच्या मनासारखाच लागायला हवा. तेव्हा काहीतरी चमत्कार कर. पण यावेळी आम्हाला निराश करू नकोस प्लीज. आजपर्यंत मी कधीच हारलेलो नाही. माझ्यावर लागलेले सगळे आरोप मी खोटे ठरवलेत. आता बस हा एक कलंक माथ्यावरनं पुसला गेला ना की झालं. मग ही आसावरी सुद्धा माझ्या विरोधात काहीही बोलू शकणार नाही. ही लढाई जिंकणं गरजेचं आहे आणि मी ती जिंकणारच. हे मी जे काही करतेय त्यामुळे कदाचित मी सगळ्यांच्याच नजरेत वाईट ठरेन. पण मला ते चालेल, कारण निदान त्यामुळे सचिन आणि संयोगिताच्या भविष्यात पुढे काही वाईट होणार नाही. जर हा माझ्या नवऱ्याचा मुलगा असेल तर मी त्याला सांभाळेन अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे. बस आता काही मिनिटातच कळेल काय खरं आणि काय खोटं ते. मिस्टर म्हात्रे, मला डॉक्टरांनी आत बोलवलंय. चला. मिस्टर म्हात्रे, डॉक्टर रिपोर्ट. डॉक्टर एक रिक्वेस्ट आहे. बोला. रिपोर्टमध्ये जे काही ते तुम्हीच आम्हाला सगळ्यांना वाचून दाखवलं तर फार बरं होईल. म्हणजे सगळ्यांना आत्ताच कळेल जे काही आहे ते. शार्दूल माझा मुलगा आहे का नाही हे सगळ्यांनाच कळायला हवं. ओके.
या रिपोर्टवरनं असं सिद्ध होतंय की शार्दूल हा मिस्टर हर्षवर्धन भोसलेंचा मुलगा नाही.